हरि ओम. आज गुरुवार 29 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला प्रवचनातून जे सांगणार ते विचार म्हणजे धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग हे सांगताना द्वैत आणि अद्वैत हे काय भानगड आहे? भगवंतापासून सर्व झालं, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनेच मारावी, एकच करावं. अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचं होण्याकरता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्याला शरण जावं ना. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बांधणार. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचं नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे ते आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे ना. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे आणि म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं. ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तो खरा धर्म. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो ना तो स्वार्थीच नक्की. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधूनच तळमळ निर्माण होते आणि तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्त होत आहे. जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे आणि म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे समाधान आनंद आहे का? पण तो संशय बरोबर नाही ना, कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. मग यावरून स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवतो की नाही. उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचं स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. हरिओम. हरिओम. तत्सत. हरिओम.